आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी आता आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। विद्यार्थ्यांना आम्ही कायदेशीर मदत करणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सरकार विद्यार्थ्यांना घाबरलंय का? लाठीचार्ज कुणी करायला लावला असे अनेक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले। मला वाटतं 22-23 तारखेच्या आंदोलनामध्ये अनेक लोकांवर एफआयआर झालेले आहेत, काही लोकांना नोटिसा गेलेल्या आहेत, काही लोकांना डिटेन्शनमध्ये ठेवलं होतं, काही मायनर्स पण होते, त्याच्यात 15-16 वर्षाचे विद्यार्थी होते। भाजप आपलं वचन पाळणार की नाही हे आम्हाला माहिती नाही। खरं तर त्यांनी आता ह्या दिवसात, आजच्या दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्देश देऊन सगळे एफआयआर, सगळ्या नोटिसा ह्या मागे घ्याव्या, रद्द कराव्या, ही तर ठाम मागणी आमची आहेच। आणि यानंतरची बातमी नागपूरमधली आहे। काही दृश्य समोर आलेली आहेत एका शाळेतली। ती दृश्य सुरुवातीला तुम्हाला मी दाखवतो। हीच ती शाळा आहे। या शाळेमधली ही जी दृश्य सध्या समोर येताना दिसतायत, नागपूरच्या या शाळेतली ही दृश्य। विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्यातनं वाट काढावी लागतेय, त्याची ही दृश्य आहेत। सोमलवार शाळा आहे आणि या सोमलवार शाळेतल्या विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्यातून सध्या वाट काढावी लागत असल्याचं दिसतंय। नागपूर आणि आजूबाजूच्या भागामध्ये पावसाचा जोर गेले काही दिवस सातत्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। अनेक सखल भागांमध्ये पाणी सुद्धा साचल्याची परिस्थिती आहे आणि अशीच काही ही दृश्य आपण पाहतो आहोत नागपूरमधली सोमलवार शाळेच्या परिसरातली। या शाळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना त्यांची तारांबळ उडत असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।